प्रकार घडला तो त्यानंतर पण परत बघा तुम्ही बातमी टाकताना असं टाकता बदलापूरला हे घडलं असं नका टाकू. अशा ठिकाणी या झाल्यानंतर मग बदलापूरमध्ये असा प्रकार आणि आपण थोडंसं त्याच्यावर लक्ष केंद्रित करावा. पुन्हा आता जिल्हा परिषदा नगरपालिका या निवडणुका येतील. खरं म्हणजे आमची बदलापूर स्वतंत्र महापालिका व्हावी ही मागणी होती. आम्ही त्या बाबतीत मुख्यमंत्र्यांशी पण आता निवडणुका घोषित झाल्यात किंवा सगळे कार्यक्रम सुरू झाले त्यामुळे आता होणं अवघड आहे. पण आम्हाला बदलापूर स्वतंत्र महापालिका करावी हीच भूमिका आमची राहणार आहे. आणि यावेळेची निवडणूक ही शेवटचीच असणार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये महापालिका करणारच बदलापूरची, त्यामुळे तोही प्रश्न राहणार नाही. आणि शेवटी गती मिळाली पाहिजे आणि त्याला शहरीकरणाचं स्वरूप चांगलं मिळावं, चांगल्या प्रकारच्या योजना मिळाव्यात हा त्याच्यातला महत्वाचा टप्पा आपण पार पडतो. निवडणुका येतात. मध्ये तुम्ही काही लोकांनी छापल्या पण होत्या बातम्या. वाढ रचना बदलापूर शहराची किंवा अंबरनाथची असेल प्रशासक असल्यामुळे मनमानी झाली. बदलापूरला तर मनमानीच नाही, मॅच फिक्सिंग झाली पूर्ण. आणि अशा प्रकारचं का त्याला तेवढी सुद्धा अक्कल नसावी त्या अधिकाऱ्यांना. नदी क्रॉस करून कुठलाही वार्ड हे करता येत नाही. नदी क्रॉस करून वार्डाची तुकडे केलेले आहेत. त्याचबरोबर रेल्वेला सुद्धा किंवा हायवे असेल त्याला सुद्धा क्रॉस करून त्यांनी वाट तयार केली आहे. दुसरं की 300 पॅनल जे करायचं होतं त्याला एक तर सुरुवातीला केलं पाहिजे किंवा एक तर शेवटी करायला पाहिजे. त्यांनी मध्येच कात्रप कसा टाकलाय. खरं म्हणजे या गोपनीय वार्डांची माहिती मिळायलाच नको होती. हे काय झालं, वार्डांच्यात मॅच फिक्सिंग झाल्या, आर्थिक देवाणघेवाण पण झाली आणि त्याच्यामधून हे सगळे गोलमाल झालेले आहेत. मी त्या पद्धतीने पूर्ण व्यवस्थितपणे तक्रारी केल्या. नुसत्या तक्रारी केल्या नाही, त्याची उच्चस्तरीय चौकशी पण लावायला लावलेली आहे. मला वार्डांच्यात नाही, मला शहर माझं आहे पण चुकीचं नको, कोणाच्यावरही अन्याय नको या भूमिकेतून करायला पाहिजे होतं. ते प्रशासकाच्या हेतू पुरस्कार त्यांनी केलंय आणि त्याच्यामध्ये त्यांनी मॅच फिक्सिंग करून केलेलं आहे. त्याच्यावर कारवाई व्हावी हाच माझा त्याच्यामधला महत्वाचा आहे. आणि मनमानी करून चालणार नाही. प्रशासक हा आमचा बाप नाही होऊ शकत. त्यांचे बाप आम्ही बसलो तिथेशी, त्यांना ते कळायला पाहिजे. आपण थोडंसं कुठल्या भूमिकेतून चालायला पाहिजे की त्यांनी सगळ्यांचं त्याच्यामध्ये आम्ही हे सांगत नव्हतं आम्हाला की आम्हाला आमच्या पद्धतीने करून द्या. शिस्तीत जे करायला पाहिजे होतं ते केलेलं नाही. तुम्हाला 18 तारखेला आता मी जे आज बोललोय ना ते 18 तुम्हाला 18 तारखेला कळेल. जर हे गोपनीय ठेवायला पाहिजे होतं तर ते मला कसं माहिती होईल. सर्वसामान्य जनतेला माहिती, कोणी पण सांगतो आमचा वाडा असा पडलाय. काही तर सांगायला लागले, मी करून घेतला माझा वार्ड, मी मला पाहिजे तसा पॅनल करून घेतलाय. म्हणजे अशा पद्धतीने जर प्रशासक वागत असेल तर त्याची चौकशी नुसती झाली नाही पाहिजे, तर त्याला पूर्णपणे त्याच्यामध्ये शासन झालं पाहिजे. माझी तर ठाम या प्रशासकावर कारवाई करणं हाच महत्वाचा टप्पा राहणार आहे. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये मी तडजोड करणार नाही, कारण ही मनमानी चालणार नाही. मग त्याला मला दुसरंही सांगतो, तुम्हाला तुमच्या अजूनही सांगतो, बदलापूर नगरपालिकेतला गोलमाल मी आजपर्यंत त्या नगरपालिकेत पाय देत नाही कधी. 20 वर्ष मला आमदारकी होऊन गेले, मी त्या नगरपालिकेत कधीच गेलो नाही आणि तुम्हीही केलं नाही. नगरपालिकेच्या कामांच्या चौकशा लावायला मी थांबलो नाही. फार मोठी लीक लागणार आहे आणि ती अशी लागेल की सगळ्यांना पळता भुई थोडी होईल आणि ते सोडणार नाही मी. तर मला अजिबात गरज नाही यांची कोणाची, मला माझ्या जनतेची गरज आहे. माझं बदलापूरचा सर्वसामान्य नागरिक कर भरतोय, त्या कराचा दुरुपयोग काय होतोय हे जर तुम्ही सगळ्यांनी तपासलं, खरं पत्रकारांनी सुद्धा पाहिलं पाहिजे. सगळी खोटी बिलं काढली जातात, सगळ्या प्रकारच्या टेंडर मॅच फिक्सिंग, ठराविकच. खरं म्हणजे बदलापूर नाव बदलावायला पाहिजे आणि अजून त्या ठेकेदारांचं नाव दिलं पाहिजे त्या नगरपालिकेला. हे ठेकेदार आणि प्रशासक या संगनमताने लूट चाललेली आहे. जनतेच्या पैशाची लूट थांबवण्यासाठी सगळ्यांनी तुम्ही त्या पद्धतीने काम करावं अशी माझी तुम्हाला सूचना आहे. 18 तारखेला मी जे सांगितले वार्डाची त्याच्यात तक्रार काय केली ही मी तुम्हाला सांगितली आणि त्यातली तशीच्या तशी माहिती तुम्हाला मिळेल. आपण ती व्यवस्थितपणे करावं आणि आमच्या जनतेचा पैसा दुरुपयोग होतोय. कर भरताना वर्षाचा बजेट कोलमडतो त्यांचा आणि तुम्ही काय अशा पद्धतीने करता.
तुम्हाला काय अधिकार आहे त्या जनतेच्या पैशाची लूट करण्याचा? राज्य सरकारकडून, केंद्राकडून आम्ही निधी आणतो. बदलापूर नगरपालिकेचा निधी कोणाच्या घरात चाललाय याचा कधी कोणी पाहिलंय का? किती कामगारांचा बोगस कामगार आहेत, कितीतरी लोकांचे बिलं बोगस काढली जातात. 10 लाखाचे तुकडे किती झाले त्याच्या पण चौकशा झाल्या पाहिजेत. का केल्यात? मोठी कामं का घेता येत नाही त्याच्यामध्ये? की सगळं फिक्सिंग, मॅच फिक्सिंग चाललेलं आहे आणि आम्हाला अर्धे तुम्ही अर्धे आम्ही मिळून झाली रोजगार आम्ही, असा प्रकार या बदलापूर नगरपालिकेत चाललेला आहे. त्यामुळं निश्चितपणे या सगळ्या गोष्टीत हेच करत नाही. मुख्यमंत्र्यांचं पत्र आलंय, संभाजीला मी दाखवले, त्याच्या इन्क्वायरीसाठी पूर्ण सगळे सुरुवात झाल्यात वरून पासून आणि त्याच्यावर त्रयस्थ समिती पण नेमतोय. हक्कभंग पण माझे पडणार आहेत. त्यामुळे पळता भुई थोडी या नगरपालिकेमध्ये करायला लावणार आहे. मग त्यात थोडी बळी गेला तरी मला काही घेणं देणं नाही. वसईला वऱ्याला आयुक्ताला झालेत ना, थांबत नाही काही. ईडी मध्ये नुसताच नाही गेले, आता गाडीत पण बसले पोलिसांचे. त्यामुळे झालं आता काम. त्याच पद्धतीने बदलापूरला पण तो मार्ग सुरुवात होतोय आणि त्या पद्धतीनेच मी पूर्ण पाऊल टाकणार आहे. कारण आता मी जनतेसाठी 5 वर्ष मला अजून काम करायचे आहे आणि त्या जनतेसाठी लागणारा जो निधी त्यांचा दुरुपयोग होतोय तो लोकांच्या समोर आणून ठेवण्याचा प्रयत्न करतो. या नगरपालिकेत सुद्धा भ्रष्टाचार विरुद्ध लोकांचा विकास याच मुद्द्यावर मी निवडणूक लढणार आहे आणि तो भ्रष्टाचार चौकात उभा राहून सांगेल आणि पुरावे तयार करून ठेवले, त्यांच्याकडून लिहून घेतले. सगळ्या नगरपालिकेतल्या माहित्या व्यवस्थित घेतलेल्या आहेत, नुसत्या करत नाही. वसई महापालिकेचा फॉर्म्युला बदलापूरला वापरला जाईल आणि 100% त्या मार्गाने जाईल. आज तुम्हाला सांगण्याचा उद्देश होता. मनापासून तुम्हाला सूचना करतो की 18 तारखेला बदलापूरमधल्या वार्ड रस्त्यामध्ये झालेला भ्रष्टाचार हा बाहेर येईल आणि तुमच्या लक्षात येईल. या बातमी संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर YouTube या आपल्या वाहिनीला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.